बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांचे बिल हे आजपर्यंत खात्यावर पडलेले नाहीत, परंतु अनेक दिवसापासून युवा शेतकरी संघर्ष समितीची लढाई या कारखानदाराच्या विरोधामध्ये चालू आहे. त्याच प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर साखर संकुल पुणे या ठिकाणी आम्ही भेट दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक कॉल केल्याच्या नंतर साखर आयुक्त यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जय महेश, NSL शुगर तसेच 2 ते 3 कारखान्यावर त्यांनी कारवाया सुरू केलेल्या आहेत. नोटीस बजावून त्या कारखान्यावर सुनावणी सुद्धा आयुक्तासमोर लावलेली आहे. काही कालावधीतच या सर्व कारखानदारावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. कारण शेतकऱ्यासोबत यांनी पूर्णपणे थट्टा चालू केलेली आहे. सर्वसामान्याचे बिलं लांबून काही जणांच्या मुलींचे लग्न आहेत, तर काही जणांचे आज मार्च एंडिंग असल्यामुळं कुठले हप्ते होते ते सुद्धा थकलेले आहेत. सर्वसामान्यांना आज मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतंय. त्याच्यामुळं या कारखानदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तर तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य शेतकऱ्याचे बिलं आता जोपर्यंत खात्यावर पडत नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई कायम चालू ठेवणार आहोत. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकजूट दाखवलेली आहे. अनेक जणांचे फोन सुद्धा येत आहेत, परंतु मित्रांनो, प्रत्येकाचे बिल हे खात्यावर पडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद.